आपल्याकडं कॅरी CNG गाडी आली आहे. त्याचे व्हीलचे बोल्ट स्लिप झाले. हे बघू शकता, व्हीलचे बोल्ट स्लिप झालेत. आपल्याला 30च्या पाण्याने नट लूज करून घ्यायचे. मग जे लूज आहेत, जे स्लिप झालेत ते फक्त नॉर्मल लूज करायचे. हे 14चे बोल्ट लूज करून घ्यायचे आहेत. त्याला वेल्डिंगने काढावं लागतं. तुम्हाला जे स्लिप आहेत वेल्डिंगने काढायचे, त्याला बाहेर घ्यायचं तुम्हाला. आणि बघू शकता हे जुने बोल्ट आहे. इथं आपण नवीन बोल्ट टाकलेत. मग तुम्हाला याला असं बसवायचं. मग हे तुम्हाला डिक्स हे पुसून घ्यायचं बरोबर. मग इथं आपल्याला 30चा बोल्ट लावायचा. याचा पहिलं वायसर लावायचं, मग बोल्ट लावायचा. हा वायसर तुम्हाला पुसून इथं लावायचा आहे. मग तुम्हाला 1400 नट टाईट करून घ्यायचे. इथं लॉक करायचं कॅलिबरला, तुम्हाला दाखवतं ते. तुम्हाला इथं कॅलिबर लावून घ्यायचं आहे. हे असं तुम्हाला कॅलिबर लावून घ्यायचं आहे. जे 17चे बोल्ट आहेत ते तुम्हाला टाईट करून घ्यायचे आहेत, खालीवर दोन्हीकडे आहेत. मग तुम्हाला असं स्क्रूड्रायव्हर टाकून टाईट लॉक करायचं आहे. 14चे बोल्ट झाल्यानंतर मग तुम्हाला टायर लावून घ्यायचं आहे. याच्यावर याच्या चाक्या लावताना तुम्हाला आठवण ठेवायचं, फक्त स्मूथमध्ये लावायचं. तुम्हाला याला ग्रीस लावायचं चारीला. मग तुम्हाला चाक्या लावायचे त्याचे स्मूथमध्ये लावायचे. फक्त एक तर वाकडं जाऊ द्यायचं नाही. वाकडं गेलं की परत तुमचं नट स्लिप होईल. मग तुम्हाला परत खोलून वेल्डिंग मारावं लागेल. असं न होण्यासाठी फक्त तुम्हाला नॉर्मल ग्रीस लावून आणि याला चाक्या लावायचे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.